सीतामाता या कोणी सामान्य स्त्री नव्हत्या, ती जगन्माता होती। आदिमाया आदिशक्तीचा तो अवतार होता। तरी सुद्धा एक प्रसंग सीतामातेला मोहित करून गेला, तो म्हणजे वनवासातला। भगवान प्रभू रामचंद्रजी सोबत असताना, लक्ष्मणजी सोबत असताना सोनेरी मृग त्या दृष्टीस पडावं आणि त्याची मोह सीतामातेच्या मनात निर्माण व्हावा। त्या मृगाच्या पाठीमागं प्रभू रामचंद्रांनी धावावं, लक्ष्मणजी संरक्षणासाठी सीतामातेच्या जवळ थांबावे आणि मृगानं प्रभू रामचंद्राचा आवाज काढून लक्ष्मणा सीते वाचव म्हणून आवाज द्यावा आणि लक्ष्मणजी मात्र जागा सोडू नये। परिणामतः मनात मोह तयार झाल्यामुळे विचार बदलला आणि त्या लक्ष्मणजी विषयी सीतामाता अपशब्द उच्चारू लागल्या। तुमच्या मनामध्ये रामजींचं संरक्षण करण्याचा हेतू नाहीये, बहुतेक तुमच्या मनामध्ये पाप दिसतं। या शब्दांमुळे लक्ष्मणजी व्यतीत झाले, प्रभू रामचंद्राच्या संरक्षणासाठी धावत गेले आणि याच काळामध्ये याचा फायदा घेऊन रावण त्या ठिकाणी साधू वेशात येतोय आणि सीतामातेचं अपहरण करतोय। ही कथा एवढीच शिकवते, मनामध्ये मोह निर्माण झाला की विचार बदलतो, विचार बदलला की वाणी बदलते आणि वाणी बदलली की मग आम्हाला दुःखामध्ये जीवन आमचं व्यतीत करावं लागतं। म्हणून आमच्या मनातला मोह, विचार आणि वाणी ही व्यवस्थित असली पाहिजे, हाच संदेश आम्हाला रामायणातला हा प्रसंग देतो। जय श्रीराम।